या इथे या कुंडीखाली काहीतरी पुरलंय त्यांनी. एवढं लपवण्यासारखं काय होतं कोणास ठाऊक. थांब मी बघतो. कुंडी खाली ना? हा. अहो पण तुम्ही त्याच्याशी न बोलता हात हलवत का आलात? योग्य तेच केलंय मी. आणि खाली जो तू अति शहाणपणा दाखवलायस ना, अति आत्मविश्वास दाखवलाय ना, आपल्यालाच महागात पडला असता. कसली घाई असते का तुला? अरे कसली घाई कसली असते? समोरचा कुठे उभा आहे, काय बोलतोय, समोरच्याची सिच्युएशन काय आहे, समोरच्याचा अंदाज घेऊन तू बोलू नाही शकत काही? हे बघा, तुम्ही दोघं एकत्र आलात त्यामुळे मी अंदाज बांधला की तुम्ही सगळं त्याला सांगितलं असणार म्हणून. नको तिथे अंदाज बांधत बसू नकोस. त्या शिवाला गुंडाळणं, त्याला वळवणं इतकं सोपं नाही जेवढं तुला वाटतंय. मुळात शक्यच नाहीये. अगं शिवाला आपण आज नाही ओळखत. शिवा एक वेळ माझ्यासाठी स्वतःचा जीव देऊ शकतो, पण माझ्यासाठी एका गरीबाचा जीव घेऊ शकत नाही. आणि हे तूही डोक्यात फिट करून ठेव. म्हणजे नर बळीचा विषय संपवायचा काय थेच? बोल ना तू, खालपर्यंत आवाज जाईल. मग काय करणार होता आपण आता? चेटकोबासाठी 4 बळींची व्यवस्था कुठून करणार होता आपण आपल्या परीने प्रयत्न करायचे आणि तुमच्या त्या लाडक्या शिवाने मांजेसारखं आडवं यायचं. काय काय म्हणालात तुम्ही आता? शिवा तुमच्यासाठी जीव देऊ शकतो आणि गरीबाचा जीव घेऊ नाही शकणार हेच ना? ठीक आहे, मग शिवाचाच बळी देऊया आपण चेटकोबाला. अति त्याचंच रक्त सांडू दे. वेळी झालीस का तू? डोक्याचे सगळे स्क्रू ढिले करून बोलतेस. शिवाचा बळी देणं म्हणजे आपल्याच अंगावर रॉकेल टाकून पेटवण्यासारखं आहे. मग आधी आपणच संपूया. हळू बोल प्लीज. शेवट व्हायची वाट बघायची नाहीये, शांत राहायचंय आता. आणि ऐक भद्रा, एक लक्षात ठेव, चेटकोबाचे सगळे निर्णय जसे तू घेतेस तसंच माझ्या माणसांचे निर्णय मी घेणार, तू नाही. आलं का ध्यानात? हे दागिने दागिने कोणाचे असतील? आणि कोरोना भाऊनी इथे का लपवले असतील? हे असे जमिनीत पुरून ठेवले याचा अर्थ ते स्वतःच्या मालकीचे नाही आहेत. मग ते हे दागिने घरातून लपवत लपवत बाहेर घेऊन आले. नक्कीच त्यांनी हे दागिने घरातून चोरले आहेत. शक्ती, हे दागिने साधे सुधे नाही वाटत. नक्कीच वहिनी साहेबांचे असणार. वहिनी साहेबांना कळवायला पाहिजे. त्यांच्या विश्वासातला माणूस त्यांच्याशी अशी बेईमानी करतोय. वहिनी साहेब आणि सरकारशी बेईमानी करणाऱ्याला शिवा सोडणार नाही. चल. सुट्टी? अचानक सुट्टीचं काय मध्येच? बॉस, ते माझ्या चुलत्याचा मुलगा आहे ना, त्याची तब्येत जरा ठीक नाही. ए बस बस बाद झाली तुझी फालतूची कारण. प्रिन्स जाऊ द्याला जाऊ दे, नाहीतर इथे राहून काय दिवे लावतो ना माहिती आपल्याला चांगलंच. एक काम धड करत नाही हा. प्रत्येक कामात गोंधळ घालून ठेवायची डिग्री घेऊन जन्माला आलाय हा. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. तू जरा शांत हो. जा तू, घे सुट्टी. जाशील जरा माणसात येशील. थँक्यू बॉस, खरंच थँक्यू. पण थोडेफार मला पैसे दिले असते तर बरं झालं असतं. पैसे?
पैसे कशाला पाहिजेत तुला? आम्ही गळ्यात काय दानपेटी घातली? हा, महिन्याच्या महिन्याला पगार तुला मिळतो ना, मग त्याचं काय लोणचं घालतोस? पत्रा थांब ना. हो काय? थांब जरा तू थांब तू. एवढे चला, आजचा दिवस आपल्यासाठी खरंच लकी दिवस आहे. आज तर माझी चांदीच आहे. नाही, चांदी नाही, सोन्याहून पिवळा दिवस आहे माझा. ते दागिने तर आधीच मी लंपास केलेत, आणि आता हे पैसे. आता मस्तपैकी गावी जातो, नवी कोरी गाडी विकत घेतो, गावाकडे फिरायला. बस. हे पैसे तुला दिलेत, आता महिनाभर 1 रुपया मागू नकोस. नाही बॉस, आता महिनाभर 1 रुपया पण मागणार नाही. आणि मी 4 दिवसात लगेच येईन गावावरून. तुम्ही टेन्शन घेऊ नका. जा. थँक्यू. कशाला डोकला पैसे दिलेत? काय कामाचा नाहीये तो. हे बघ, माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. तो माझ्यासोबत जेव्हापासून आहे तेव्हापासून त्यांनी मला कधीच दगा दिला नाही, नेहमी माझी मदत केली आहे. हो, खूप मदत केली, दिसतंय ते. शक्ती, मी वहिनी साहेब आणि सरकारनं बोलून आणतो. हा, कोरोना भाऊ थांबा. काय झालं रे? कुठे चालला? ते माझ्या चुलत्यांचा मुलगा आहे ना, तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. तिकडेच चाललोय. तू येतोयस? नाही, तुम्ही जाऊन या. फार वाईट झालं. चुलत्याचा मुलगा तुमचा ऍडमिट आहे, बरं नाही वाटत आहे त्याला. ते व्हायरल चालू आहे ना सध्या. एक काम करा, तुम्हाला मी एक डोस देतो. तुमची पण तब्येत जरा बरी नाही आहे ना? माझी तब्येत बरी नाही. वाटेल ते काय बडबडतोस रे? कळेल, सगळं कळेल. थांबा जरा. सरकार, वहिनी साहेब, सरकार, वहिनी साहेब, जरा. काय काय झालं आमच्या नावाने एवढे बोंबा मारायला? काय बोलतेस? काहीतरी काम असेल त्याला म्हणून बोलवलं. हो, काय झालं? सरकार, तुम्हाला काहीतरी दाखवायचं होतं. काय? हे माझे दागिने तुझ्याकडे कसे काय? हे दागिने माझ्याकडे कसे आले हे मी सांगते, पण त्याआधी कोरोना सरांना विचारा की हे दागिने तुमच्या रूम मधून बाहेर कसे गेले. म्हणजे मला कसं माहित असणार ना तुमच्या रूम मधले दागिने बाहेर कसे आले? अच्छा, तुम्हाला नाही माहिती का? बरं ठीक आहे, काही हरकत नाही, मी सांगते. कोरोना सरांनी हे दागिने चोरले आणि बंगल्याच्या मागे जमिनीत पुरले. मी कधी चोरले आणि कशी चोरले? वहिनी बॉस, ही पोरगी खोटं बोलते. मी इमानदार माणूस आहे. म्हणजे बेईमानी माझ्या रक्तातच नाहीये. बॉसच्या घरात राहून मी त्यांचं मीठ खाल्लंय. मी त्यांना कसं काय धोका देऊ शकतो? वहिनी बॉस, हिच्यावर विश्वास ठेवू नका. ही खोटं बोलते, 1 नंबरची खोटारडी मुलगी आहे. तुला खोटं बोलताना लाज नाही वाटत का ग? अहो सर, खोटं कशाला बोलताय? मी स्वतःच्या डोळ्यांनी तुम्हाला पाहिलंय हे दागिने जमिनीत पुरताना. नाही वहिनी बॉस, खरंच मी दागिने चोरले नाहीत. ही पोरगी खोटे बोलते ही पोरगी. खरंच वहिनी बॉस, मी दागिने नाही चोरले. तुझी हिम्मत कशी झाली माझे दागिने चोरण्याची? वहिनी बॉस,
ही मुलगी खोटे बोलते, मी दागिने नाही चोरलेत. ही कुठचा सूड उगवते काय माहित. नाही, शक्ती कधीच खोटं बोलू शकत नाही. अच्छा, ही खोटं बोलू शकत नाही. ही कालची आलेली मुलगी, तिच्यावर तुमचा विश्वास आहे, पण मी जुना सहकारी, माझ्यावर तुमचा विश्वास नाही. नाहीये. वहिनी बॉस, वहिनी बॉस, खरंच सांगतो मी दागिने नाही चोरलेत. आणि तुम्ही म्हणताय ना की मी चोरी केले म्हणून किंवा ते दागिने लपवायला गेलो, पण मला सांगा, हे शुद्धीत केलं असेल का? आणि तुम्हाला पण माहिती आहे ना की याच्या आधी मला वेळाचे खूप झटके येऊन गेले, आणि त्या वेळाच्या भरात मी काय काय करत होतो, कुठे कुठे जात होतो. वहिनी बॉस, माझ्यावरती विश्वास ठेवा, मी दागिने नाही चोरलेत. हा, मला काय वाटतं, हा, ती आदिशक्ती. हे आदिशक्ती काय? आदिशक्तीची शपथ वगैरे घेऊ नकोस तू. आदिशक्ती शपथ घेऊ नाही तर काय करू बॉस, मला सांगा, कारण माझ्यावरती कोणीच विश्वास ठेवायला तयार नाही. पण ऍज अ होतकरून येता प्रामाणिक माणूस म्हणून याच शक्ती जर माझ्यावर आरोप करते तर का शपथ घेऊ नको मी, मला सांगा. पण मी सांगतोय खरंच, मी चोरी नाही केली, 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 नाही केली. माझ्या बाबतीत तसं का घडतंय मलाच कळत नाहीये. मी एवढा प्रामाणिक माणूस, या प्रामाणिक माणसावर चोरीचा आरोप करताय तुम्ही. खरंच कोरोना, आज तू संपलास, खरंच संपलास, खरंच संपलास, खरंच संपलास, खरंच संपलास. हे बस. हे बघ, कोणाचा असो व नसो, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. शक्ती, कोरोनाने दागिने लपवले असतील, पण तू शुद्धीत नसेल तेव्हा होऊ शकतं, असं मी बघितलंय. बॉस, खरंच आज तुम्ही माझी परिस्थिती समजून घेतलीत. आज पहिल्यांदा माझ्या आयुष्यावर झालेले खोटे आरोप मला कधीच पुसून टाकता येणार नाही. आयुष्यात पहिल्यांदा, म्हणजे एखाद्या गोष्टीची शहानिशा न करता मला चोर ठरवण्यात आलं. वहिनी बॉस, खरंच मला माफ करा. मी दागिन्यांची चोरी नाही केली. हे माझ्याकडून कसं घडलं हे मलाच नाही कळतंय. नाही, मला माफ करा, प्लीज मला माफ करा. अरे उठ ना, उठ. काय चाललंय तुझं? सांगितलं ना तुला, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. जा आता, जा ना, जा. ए वस्ताऱ्या, ते नीट बांधा, फजिती झाली ना पाहिजे. ते दोघांच्या अंगावर फुलं व्यवस्थित पडली पाहिजे, लक्षात ठेव. शानपणा करू नको, तुझं काम कर, मी बरोबर करतो. मोठा आला मला सांगणारा. हा चल, मला सांगते. झालं सगळं सेट? हो झालंय, तुम्ही सांगितलं तसंच केलं. एकदा बघून घ्या. 19-20चा फरक आहे, पण ठीक आहे. म्हणजे एवढ्या कमी वेळात तुम्ही थोडी इथे स्वर्ग तयार करणार होतात. हो ना. आई जगदंबे. हो श्रद्धा मॅडम, घाबरू नका ना, मी आहे वसंत वस्तरा. मला वाटलं वरती घुबड बसलंय का काय. हसतोय दात काढून. काय हो श्रद्धा मॅडम, तुम्ही माझी मस्करी करताय? अहो नाही, खरंच वाटलं मला वरती घुबड आहे. मी काय असं बसलोय का? पण जाऊ दे असं. अरे ऐका ना, मी काय म्हणतो, आता गप्पा मारत नको बसूयात. हा श्रद्धा मॅडम, तुम्ही सांगितलं ना तसं सगळी तयारी केलेली आहे. शिवा शेठ आणि शक्ती मॅडम जेव्हा येतील ना, तेव्हा हा वस्त्र आहे ना, त्यांच्या अंगावरती ना अशी ही फुलांची टोपली उलटी करेल, ही रस्सी खेचून. हा, मग त्या दोघांच्या अंगावर अशी फुलं पडतील, छान छान इथे उभे असतील तेव्हा. आणि तोपर्यंत ना आपण इथे कुठेतरी बाजूला लपून बसूयात. हा मला तर खूप मजा येणार आहे. अशा छान पाकळ्या त्यांच्या अंगावर पडणार आहेत. फुल फिल्मी सीन ना. हो ना. आय लव्ह यू. काय बोलतोयस? काढू चप्पल काढू? चप्पल काढू काय? काढू, काढा आणि हाणा ह्याला. अरे काय ठरलंय आपलं? काय ठरलंय? आय लव्ह यू असं म्हणायचं नाही, ठरलंय नाही ना. मग काय म्हणाला आय लव्ह यू? नालायक. तुम्ही दोघंही माझ्याशी नॉर्मल फ्रेंडशिप ठेवणार होतात ना,
मग असं कशाला बोलतोयस रे? हे बघा, मी इथे एक क्षणही थांबणार नाही, मी निघून जाईन माझं. तुम्ही नका जाऊ. तुमचा ना काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही माझं ऐकूनच घेत नाहीये. मला एवढंच म्हणायचं होतं की शिवा शेठ आणि शक्ती वहिनी इकडे आल्या ना, त्यांच्या अंगावरती गुलाबाची पाकळं पडली की ते एकमेकांना आय लव्ह यू म्हणतील, असं मला म्हणायचंय. तुम्ही काय गैरसमज करून नका घेऊ ना. हो. अच्छा ठीक आहे. आपण त्यांच्या मनोमिलनासाठी एवढी तयारी करतोय खरंय, पण त्या दोघांनी एकमेकांना प्रपोजच नाही केलं तर आपल्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरेल ना. ओ शिट, नाही ओ श्रद्धा मॅडम, असं नाही होणार. हो, कारण आपण माहोल असा बनवला ना की त्यांना एकमेकांच्या मनातलं प्रेम कळलंच. आणि आज इथे या झाडाच्या साक्षीने शिवा आणि शक्तीची प्रेम कहाणी सुरू होईल. येस, असंच व्हायला पाहिजे. मी शक्तीकडे जाते आणि संध्याकाळी तिला इकडे यायचंय ना ते सांगते. तुम्ही शिवाला मॅनेज करा. चालतंय. रसिक हो, आज की शाम शिवा और शक्ति के प्यार के नाम. कामाला गेला. चल. शक्ती, काय कसला विचार करते एवढा? कोरोना सरांचं. मला असं वाटतंय ते खोटं बोलतायत. अगं, कशाला एवढा विचार करतेस त्यांचा? तुला माहितीये ना, कधी कधी ते खूप विचित्र वागतात, वेड्यासारखे वागतात. एकदा माहितीये ना, बाल्कनीत असे लटकले होते, मी जाऊन त्यांना वाचवलं होतं. आणि नंतर मग सैरभर भटकत होते काही दिवस. आणि आता पण ते सोनं लपवलं ते त्यांना आठवत नाही. याचा अर्थ डोकं ठिकाणावर नसताना त्यांनी ते लपवलं असणार. हे बघ, तू नको डोक्याला ताण घेऊस. तुमच्या सगळ्यांचा कोरोना सरांवर विश्वास बसला असेल, पण माझा बसला नाहीये. मला वाटतंय ते प्रिन्स सरांना फसवतायत. मी स्वतः प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी त्यांना ते सोनं जमिनीत पुरताना पाहिलंय. ते पुरत असताना मला माहिती नव्हतं की ते सोनं आहे, पण हे मी खात्रीने सांगते की त्यांची मनस्थिती तेव्हा अजिबात वाईट नव्हती. त्यांनी पूर्ण शुद्धीत ते काम केलंय. बर, तू म्हणतेस तसंच असेल, ठीक आहे. पण नको तिथे लक्ष घालूस ना आता. हे बघ, ते जे काही असेल ना ते कोरोना भाऊ आणि प्रिन्स सरकार बघून घेतील. आपण नको त्यात लक्ष घालायला. तू स्वतःकडे, अभ्यासाकडे आणि नोकरीकडे लक्ष दे ना. आणि त्यात तुला अधेमध्ये भास पण होत असतात. तुला कोणी सांगितलं मला परत भास होत आहेत ते? आता परत भास झालेत ना तुला. हा, पण तुला कोणी सांगितलं? श्रद्धाने. ह्या श्रद्धाच्या पोटात ना एक गोष्ट राहत नाही. अगं नाही, श्रद्धाने काही सांगितलेलं नाही मला. उगाच तुला भेटून तिच्यावर गरजू बिरजू नकोस. हे बघ, कोणी सांगितलं, कसं कळलं हे महत्वाचं नाही. तुला परत भास सुरू झालेत की नाही. गप्प आहेस याचा अर्थ कन्फर्म तुला परत भास सुरू झालेत. मला सांगायचं नाहीये का? आता माझ्याकडे वेळ नाही या विषयावर बोलायला. आपण नंतर बोलूयात. तू निघ. धार व्यवस्थित लागले. एकाच झटक्यात शिर धडा वेगळं होईल. हे घे. कोरोना भाऊ संपवायचंय कोणाला? शक्ती हिला संपवायचंय. भाऊ काय केलंय काही नाही. अरे तुला कशाला चौकशा पाहिजेत? हा, पैसे मिळणार आहेत ना तुला. कोणाला मारायचंय, कुठं मारायचंय, कसं मारायचंय, फालतू प्रश्न विचारायचे नाहीत. शक्ती नावीचं. आणि ही जिथे जिथे जाईल ना तिचा पाठलाग करायचा. आणि जेव्हा संधी भेटेल तेव्हा हिचा खेळ खलास करायचा. होय. आणि लक्षात ठेवा, या कानाची खबर त्या कानाला लागली नाही पाहिजे. आणि मी तुम्हाला सुपारी दिले हे कुठंही कळता कामा नये. आलं का लक्षात? तुम्ही काहीच काळजी करू नका. बस हे घ्या ऍडव्हान्स. आणि बाकीचे पैसे काम झाल्यानंतर. काम चोखपणे पार पडले पाहिजे. आता काम होणारच, 100% होणार. या चला येतो.
शक्ती 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 तुझा खेळ आता खलास. तुझ्याकडे काही तासच उरलेत. जगून घे, एन्जॉय कर. तुझ्यासोबत त्या शिवाचा पण खेळ खलास करायचा होता. पण पण दोघांना एकत्र मारलं तर बॉस माझ्यावर संशय घेतील. नाही, पण तुझ्यानंतर त्या शिवाचा राम नाम सत्य नक्की करणार. शिवा, मी माझ्या बॉसचा महत्वाचा माणूस होतो रे. म्हणजे माझ्याशिवाय त्यांचं पानच नाही हलायचं. पण आता महत्वाचा माणूस तू झालायस. माझी जागा तू घेतलीस. एखाद्या कडधान्यातून खडा कसा बाजूला काढाव तसं मला तुम्ही बाजूला केलं. आणि शक्ती, अगं तू माझी एकच चोरी पकडलीस, पण माझे सगळे फ्रॉड पकडण्यासाठी तुला स्वर्गाचा दरवाजाच उघडावा लागेल. आणि तो उघडण्यासाठी मी मदत करणार. शक्ती. शक्ती, झाडांना पाणी घालतेस? नाही, आंघोळ घालते. दिसतंय ना तुला? कशाला विचारतेस मग? बरं, तू यावेळी इथे? अगं तुझ्यासाठीच निरोप घेऊन आलीये. निरोप? तुला शिवाचा कॉल किंवा मेसेज आला होता का? नाही. का काय झालं? आणि कुणाचा निरोप घेऊन आलीयस तू? बरं झालं हिला शिवाचा कॉल आलेला नाहीये. काय झालं ग? अगं शिवा भेटला होता. त्याने ना माझ्याकडे तुझ्यासाठी एक निरोप दिलाय. मला म्हणाला की देवळाजवळ नाही का ते एक झाड आहे, तिकडे नाही का खूप रंगीत रंगीत दगड आहेत, तिथे त्याने तुला भेटायला बोलवलंय. काय? शक्तीने मला बोलवलं भेटायला मारुतीच्या मंदिराजवळ? का? कशासाठी? आता ते आम्हाला कसं कळणार ना? म्हणजे तू तिथं जाशील तेव्हा तुला कळलं ना. जा जा जा. अरे नाही, तसं नाही. तिला जर मला बोलवायचं असतं तर तिने मला कॉल किंवा मेसेज करून सांगितलं असतं ना. तुमच्याजवळ का निरोप पाठवला? अरे त्यांनी आमच्याकडे मेसेज पाठवला तुझ्यासाठी, म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाचं काम असणार आहे ना. महत्वाचं बोलायचंय? मग अशी मला सोडायला आला तर तेव्हा काहीच बोलला नाही मला. अगं आत्ता भेटला मला, खूप घाईत होता ग. मला म्हणाला शक्तीला एक निरोप देशील का? मी म्हटलं देते, एवढं काय मेहनतीचं काम आहे ना. आम्ही पण त्यांना बोललो रे की तुम्ही शिवा शेटला कॉल किंवा मेसेज करून का सांगत नाही. त्या म्हणाले त्यांचा काहीतरी फोनचा प्रॉब्लेम झालाय म्हणून. हो ना, त्याने आमच्याजवळ निरोप पाठवला, तो आम्ही तुझ्याजवळ पोहोचवला. बाकी आता तू ठरव जायचं की नाही ते. थांब, मी त्याला कॉल करून बघते काय महत्व. शक्ती, अगं कॉल वगैरे कशाला करतेस? काहीतरी अर्जंट असेल ना, आणि तू उगाच इथे बोलण्यात वेळ वाया घालवतेस. जाऊन भेट ना. आणि कुठे लांब जायचंय, जवळच तर आहे. देवळाच्या जवळच्या झाडाजवळ तिकडे नाही का खूप रंगीत दगड आहेत. अगं हो, पण त्याला कॉल करून विचारते तरी काय काम आहे त्याचं. अगं शक्ती, अगं कशाला फोन करण्यात वेळ वाया घालवतेस? काहीतरी कॉन्फिडेन्शियल असेल ना. आणि कॉन्फिडेन्शियल नसतं तर इथे येऊन बोलला नसता का तुझ्याशी? शिवाला कोरोना सरांबद्दल काहीतरी महत्वाचं बोलायचं असेल, जायला हवं.